आज आपल्याला जायचं होतं बामणपाड्याला, कारण की ना आपला कृष्णा बँड तिकडेच लावलेला असतो कायम, कारण की घरच त्यांचं तिथे. मग म्हटलं चला पहिले ना आज कृष्णा बँडला थोडीशी भेट देऊन या. पण म्हटलं जायकड्यावर ना बामणपाड्याला जायचंय म्हटलं पहिले पेट्रोल चेक करून घेतलं आणि त्यानंतर निशिबाईला गेलो. म्हटलं आपली बॅग तर पहिले मध्ये ठेवून दे. मग निशिबाईला घेऊन निघालो बा मी मस्तपैकी डायरेक्ट आपल्या रोडला. म्हटलं चला पहिले बामणपाड्यालाच जातो. मग काय बामणपाड्याला निघालो भाऊ. गेल्या ना आपले कृष्णा बँड बाहेरच लावलेला होता. म्हटलं चला बरं आहे, म्हटलं एक नंबर काही विषय नाही. पोहोचलोय इकडं, तुम्ही बघू शकता आमच्या सत्यम भाऊंची गाडी. तसेच इकडं तेजस भाऊ. काही विषय नाही, आज मी ब्लॉग घेतोय तेजस भाऊचा. ते जरी तेजस भाऊचा अकाउंट असलं तरी ब्लॉग मी घेतोय. का हो तेजस भाऊ, बरोबर आहे का नाही? कृष्णा बँडला विजिट द्यायचं कारण म्हणजे ना आज तुमच्या भावाला करायचं होतं कृष्णा बँडचा एकदम शूट असा मस्त प्रॉपर असा. पण त्याआधी या बाईची आयडी बघतो ना भाऊ, याच्यावरती 100 लाईक आणि 100 कमेंट भाऊ आणि 100 डायरेक्ट फॉलोअर्स. म्हटलं आपले कधी होता काय माहित, पब्लिक दाखवा बरं आपला बी जलवा, तर थोडेफार फॉलो बिलो करा बरं आणि ना लाईक बिक करून घ्या. त्या त्यांना सत्यमबाईला म्हटलं चल तुझी गाडी ना पटकन ओपन कर भाऊ. मग काय गाडी मस्तपैकी निशून त्यांनी ओपन करायला सुरुवात केली. त्यात तुमच्या बाईचं मेन काम म्हणजे ना शूटचं होतं. मग काय प्रॉपर असे मस्त एक एक अँगल नाही ना, मस्त भारी भारी असे शूट घेऊन घेतले तुमच्या बाईनी. म्हटलं काही विषय नाही आहे. मग सत्यमबाईला म्हटलं हायड्रोलिक मार, कारण की ना आपली गाडी होती हायड्रोलिक. मग हायड्रोलिक मारायला सुरुवात केली. म्हटलं चला आता लवकरच आपली ना ओपनिंग पण होणार आहे आपल्या गाडीची. म्हटलं काही विषय नाही आहे. तसंच आपल्या कृष्णा बँडची ओपनिंग पण होणार आहे आणि तसंच आपल्या ना कृष्णा बँडची आता ऑर्डर घेण्यास सुरुवात झालेली आहे. तसा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण देतोय कृष्णा बँडवाल्यांचा, तुम्ही त्यांच्यावर संपर्क करून तुमची ऑर्डर बुकिंग करू शकता.